हे लेकराची लग्न व्हायना तर ह्या पाण्यामुळे लग्न व्हायना तर लेकरायचे एवढा लेकर येतं तर त्याला सुरी केली की मागरे म्हणजे तुमच्या गावाला पाणीच नाही, रस्ता नाही तुमच्या इकडे, गाड्या कशा यायची, आम्ही पुरी कशा यायच्या, रस्ते बरोबर नाही, डोंगर आहे आमच्या इकडं. इथं जे म्हातारे वयस्कर म्हातारमध्ये घरी राहतात गावात, त्यांच्यातला एखादा जर एक्सपायर झाला, रडायला सुद्धा माणूस नसतो या गावात. गावाचं नाव बी कोरडेवाडी आणि झालंय बी कोरड्यासारखंच, असं इतकं अवघड झालंय आमचं कोरडेवाडी गाव 18 जातीचं गाव आहे. आम्हाला आरक्षण नको पण आम्हाला पाणी द्या. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी नावातच कोरडेपणा आणि वास्तवातही तसाच कोरडा संघर्ष. मागील 35 वर्षांपासून इथले नागरिक पाण्यासाठी लढतायत, पण आजही त्यांच्या हाती येते ती फक्त आश्वासनांची वाळू. 5,000ची लोकसंख्या, 8 वाड्या वस्त्या, पण ना पिण्याचे पाणी, ना रस्ता, ना आरोग्य सुविधा आणि ना शिक्षणाची सोय. एका घागरभर पाण्यासाठी 5 किलोमीटर चालणाऱ्या या लोकांचा दिवस सुरू होतो आणि संपतो तोही पाण्याच्या शोधातच. इथे आजही मुलांना शाळा दूर असल्याने शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. आजारी पडल्यास रुग्णालय गाठण्याआधीच जीव जातो आणि पाण्याच्या टंचाईमुळे मुलींचे बालविवाह करावे लागतात. हे वास्तव आहे. आम्हाला पाण्याची लय म्हणजे आम्हाला रस्ता सुद्धा पाण्याचं असं एक बारा रातभर पाणी आम्हाला भरून आणावं लागतं. असं विहिरीचं पाणी उतरा येत नाही. लहान लहान अशी लेकर वरी घागरी घेऊन वरी यांगायचं, बारकाली कडाला लेकर घेऊन यांगायचं. लेकर बारकाली असली तरी कडाला घेऊन यांगावं लागतं ते लेकर. असं चालता येत नाही, वाटा हे गुडघे दुखत येतं. आणि ह्या रस्त्याचं बी असं एक आमच्या एक म्हातारी वारली आमची, धुळीत घालून नेली आम्ही. गाडी सुद्धा इथे येत नाही आमच्या इथं. किंवा आमचे हे समजा मागासवर्गासारखे हे आदिवासीसारखे हे आमची वस्ती, कानिपनाथ वस्ती, हिला पाण्याचा कसलाच हे नाही. पहाटे 4 वाजल्यापासून बाया वाटेने पाणी भरून आणतात. एखाद्या बारीक फिरायला कुठं जर एखाद्या असलं जवळ अगर कसलं तर तुम्ही आम्हाला इथे येतात, मतदान आम्हाला मागा येतात. आम्ही गावापर्यंत आलो तरी समजा तुम्हाला आम्हाला तिथं आलं तर तुम्ही नुसतं मतदानाची फुली करून जातात आणि पुन्हा आम्हाला पाणी आहे का मेलात ते हे आम्हाला बघायला तयार नाहीत. मग आज आमच्या आजोबाची पिढी गेली, आमच्या बापाची गेली, आमची गेली. मग आज समजा ह्या 4 पिढ्या झाल्या, आमची लेकराची पिढी 5 झाली, 5वी चालू झाली. मग या 5 पिढ्यामध्ये आमच्या लेकराची लग्न सुद्धा नाहीत. कशामुळे लग्न नाहीत? आमच्या भागाला पाणीच नसल्यामुळे. पाणीच नाही तर मुली कोण देणार ह्यांना? शीतल नाना यादव 16 वर्षांआधी कोरडेवाडी गावात सून म्हणून आली होती. ती सांगते, गेल्या 16 वर्षात मी कधी आम्हाला पाण्याची सोय होईल याचीच वाट पाहते. लग्न झालेलं एक 16 वर्ष झालं. 16 वर्ष चालू आहे लग्नाला. आधी वाटलं आहे पाणी, पण आता काय पाणी नाही. 16 वर्ष होऊन गेलं. सासरे आधी म्हणले आज होईन, उद्या होईन, आज होईन, उद्या होईन. आयुष्य आता आयुष्य तर संपत आलं. मग पाणी नाही. इथून पाणी आणतो, तिथून पाणी आणतो. 4-5 किलोमीटर चालत जावं लागतं. टिकवीत हांडा आणायचा. एकच घेऊन यायचं, 2 घ्यायला येत नाही. रस्ते बरोबर नाही, डोंगर आहे आमच्या इकडं. मग चढ उतार लागते, त्याच्यामुळं ठेवायचं, आणायचं. पाण्याला गेलं तर 5 वाजल्यापासून बारीला बसायचं. 1-2 हांडे भरतात पाण्याचे, मग तेवढेच घेऊन यायचे. शासनाच्या योजना कागदावर मोठ्या आणि आकर्षक दिसतात, पण कोरडेवाडीपर्यंत त्या अजूनही पोहोचल्याच नाहीत. कोट्यवधी रुपयांच्या कामांचा दावा केला गेला, पण प्रत्यक्षात गावात ना पाणी ना सुविधा असल्याचं गावातील तरुण संजय जालिंदरगिरी सांगतो. कोरडेवाडी जसं नाव आहे गावाचं कोरडेवाडी, तसं गाव हे पाण्या वाचून कोरडच पडलेलं आहे. ते बी आज गेली 35 वर्षापासून. कारण की 35 वर्षापासून या कोरडेवाडी गावाचा एक लढा चालू आहे, ते म्हणजे पाण्यासाठी. आणि गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून निवेदन देऊन, पोलीस प्रशासन असेल, इथले पुढारी असतील, प्रत्येकाला निवेदन देऊन थकलो. शेवट आज गेली 2 वर्ष झालं आम्ही आंदोलन उपोषण करून शासनाला हेच दाखवतो की आम्हाला पाण्याची किती अडचण आहे. कारण की कोरडेवाडी हे गाव एक गेली 35 वर्षापासून ज्याच्यासाठी झटतंय किंवा ज्याच्यासाठी झगडतंय, हा विषय फक्त पाणी. आज आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप समस्या आहे आणि ज्या शासनाने कुठल्या काही योजना राबवल्या आहेत त्या देखील 100% कागदोपत्री बोगस झालेल्या आहेत. पाण्याविषयी ज्या योजना आहेत, जलजीवन मिशन असेल, त्या 1.5 कोटीची योजना आहे. 1.5 कोटीमध्ये आम्हाला 1 हांडा देखील पाणी प्यायला भेटलं नाही कोरडेवाडी. पाण्याअभावी कोरडेवाडीतील तरुणांच्या आयुष्यावरही मोठा परिणाम होतोय. पाणी नसलं तर जगता येत नाही आणि धड कुठलं उत्पन्नही पिकवता येत नाही, म्हणजे थोडक्यात अन्नही नाही. ह्याच्यामध्ये एक 90% गाव म्हणजे कोरडेवाडीच नाही तर आसपासचा जो परिसर आहे आमच्या गावातला, एक 90% गाव पूर्ण ऊस तोडायला जाते. ह्याच्यात नुकसान हे होते की ऊस तोडायला गेल्याच्या नंतर घरी फक्त गावात काय उरतं आपल्या, लय झालं 400-500 म्हातारे कोतारे लोक आणि जे की त्यांचे नातरुंड आहेत, की लहान लेकरांना कारखान्याला नेता येत नाही
आणि जे की त्यांचं वाटोळं काय होतं की मुलांचं देखील शिक्षणाचं वाटोळं होतं, कारण की इतक्या लांब लोक 400-500 किलोमीटर लहान लेकराला नेऊ शकत नाहीत. आणि मेन म्हणजे काय, आता एक साधारण 400 आणि 500 किलोमीटर लांब ऊस तोडायला लोक गेले तर इथं जे म्हातारे वयस्कर म्हातारे घरी राहतात गावात, त्यांच्यातला एखादा जर एक्सपायर झाला, रडायला सुद्धा माणूस नसतो या गावात. गावात ना पाणी ना रस्ता ना मूलभूत सुविधा, त्यामुळे कोणीही आपली मुलगी या गावात देण्यास तयार नाही. हे लेकराची लग्न व्हायना तर ह्या पाण्यामुळे लग्न व्हायना तर लेकरायचे एवढा लेकर येतं तर त्यांना सुरी केली की माघारी म्हणजे तुमच्या गावाला पाणीच नाही, रस्ता नाही तुमच्या इकडे, गाड्या कशा यायच्या, आम्ही पुरी कशा यायच्या. माझे आता सध्या 6 दीर, आमच्या घरातले 6 दीर आमचे तसेच आहेत. आता कुणी ह्या पाण्यामुळं गावात आमच्या पुरी सध्या देईना ते लग्नाला, असं कुणी पुरी सध्या देईना ते म्हणते पाणीच नाही तुमच्यात, पाणीच नाही. तुलाच दिलंय ती, तेच आमचं बिकट परिस्थिती झाली. गावाचं नाव बी कोरडेवाडी आणि झालंय बी कोरड्यासारखंच, असं इतकं अवघड झालंय आमचं. आणि अडचण म्हणजे पाण्याची कशी माहितीये का, आता इथली एवढी मोठी अडचण आहे की ह्याच्यामध्ये इथला प्रतिनिधी असन, आमदार असन, खासदार असन, आणि इथं पालकमंत्री इथं, त्याच्यानंतर आपल्या खासदार साहेब इथं, त्याच्यामध्ये काय आहे ना, इतके लोक इथं पुढारी असून एकही गावात कोणी लक्ष देत नाही. कारण त्यांचं एकच की त्यांना असं वाटतं की ह्या गावातून आपलं काय बंद पडतंय. आता पाण्यासाठी काही दिवसापूर्वी आम्ही मतदानावर बहिष्कार देखील टाकला. इथून गावापर्यंत 6-7 किलोमीटर आमचं गाव आहे, तिथपर्यंत आम्ही चलत जायचं, त्यांना मतदान करायचे, त्यांना यायचं, आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या म्हणून यायचं. मग आम्ही जायचं, मतदान द्यायचं. आम्हाला असं कोणी तिथं गेलं तर त्यांच्या पायाजवळ सध्या उभा करीत नाहीत का दारात सध्या उभा करीत नाहीत. कुठं एखादा कुठला कागद काढायचा म्हणलं तर आधी द्या म्हणते तर 400 नाही तर 500 रुपये. सगळं पूर्णपणे 100% बोगस काम आहे. पाण्याची इतकी समस्या असताना देखील यांना कुठलाही फरक पडत नाही. प्रशासनानं दखल घेता यांची ना, अधिकारी घेतात ना, कोणीच नाही. इथून तिथून सगळे बोगस काम करतात. जर सरकारनं नाही लक्ष केलं तर मग आम्ही मागायचं कोणाला की सरकारनं आम्हाला दवाखान्याची सोयी, लेकराची, आमच्या शिक्षणाची. आज 20 वर्ष झालं ह्याच्यात काहीच बदल झाला नाही. 20 वर्ष झालं माझ्या लग्नाला. हाय अशी परिस्थिती आमची हाय. आम्ही ऊस तोडतो. जर कारखान्याला नाही गेलं तर इथं पोट भरत नाही. आज शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याला माहित नसते 3000 योजना आहेत. केंद्र सरकार असेल, भारत सरकार असेल, यांच्या 3000 या योजना ज्या कुठल्या अधिकाऱ्याला माहित नसताना सुद्धा आम्हाला त्यातले काही अनुभव आहेत. पण आम्ही त्यांना काय म्हणतो, आम्हाला काही नको, आम्हाला तुमचा 1 रुपया नको, आम्हाला कुठली योजना नको, आम्हाला कोणाचं आरक्षण नको, आम्हाला काही नको, आम्हाला कुठलं राजकारण नको, आम्हाला फक्त काय पाहिजे, पाणी. आम्हाला पाणी द्या, आम्ही सुधरू. जलजीवन मिशनच्या पाईपलाईन अर्धवट आहेत, कोट्यवधींची कामं कागदावरच आहेत आणि गावकरी अजूनही मूलभूत हक्कांसाठी झगडतायत. हा फक्त पाण्याचा प्रश्न नाही, हा जगण्याचा, सन्मानाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. प्रशासन अजून किती काळ झोपेत राहणार आणि कोरडेवाडीचा हा कोरडा लढा कधी संपणार? बाई माणूससाठी सुकेशने नाईकवाडे, बीड.